हालेलुया, हालेलुया। निर्गम 15 वचन 26। निर्गम 15 वचन 26। तू आपला देव परमेश्वर त्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीती करशील, त्याच्या आज्ञांमध्ये कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर किसी लोकांना जे लोक मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। वचन के सुधी परमेश्वर पिता म्हणतो, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे मी रोग पाठवले त्यापैकी एकही रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। देव त्या ठिकाणी म्हणतो, जर तू माझी वाणी मनापासून ऐकशील आणि माझ्या दृष्टीने नीट ते करशील, माझ्या आज्ञा विधी नियम पाळशील, तर मी तुझ्यावर कोणतेही रोग पाठवणार नाही, तर मी तुझे रोग बरे करेन। आता इकडे प्रभू म्हणत आहे, जर तुम्ही माझ्या दृष्टीने नीट ते करणार, तर माझ्या आज्ञा पाळणार, माझे विधी पाळणार, मनापासून तुम्ही माझी वाणी ऐकणार, तर जे रोगच्या पीडा मिस्री लोकांवर पाठवल्या तर मी तुमच्यावर पाठवणार नाही, आणि भले तुमच्या जीवनात आजार असले तरी मी ते बरे करीन, म्हणून प्रभू म्हणते। आज मनुष्य माणसाच्या दृष्टीने काय योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो, पण देवाच्या दृष्टीने काय योग्य आहे ते करण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही। प्रभू म्हणतो, तू जर माझ्या दृष्टीने नीट ते करशील तर मी तुला अनुग्रह देईन, तर मी तुला आशीर्वाद देईन। देवाच्या दृष्टीने काय योग्य आहे, देवाच्या दृष्टीने काय नीट आहे ते आपल्याला करायचं। जर ते आपण केले तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रहाने मात्र भरणार। म्हणून देवाच्या दृष्टीने जे नीट आहे, जे योग्य आहे तेच आपल्याला करायचं। देवाला काय आवडते ते करा, माणसाला काय आवडते, मनुष्याच्या दृष्टीने काय, आपण माणसाला खुश करायला जातो, परंतु देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत नाही। देवाच्या दृष्टीने नीट ते आपण करण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आपल्याला परमेश्वरापासून अनुग्रह मिळत नाही, परमेश्वरापासून आशीर्वाद आपल्याला मिळत नाही। देवाच्या दृष्टीने नीट करणाऱ्या लोकांची उन्नती आणि प्रगती होत जाणार। बायबल सांगते, जर आपण देवाच्या दृष्टीने नीट ते करणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपली बंधने तोडणार, जो आपण प्रभूच्या दृष्टीने नीट ते करणार तेव्हा। हा 2 इतिहासमध्ये 29 अध्याय 1-2 हिजकिया राजाने परमेश्वराच्या दृष्टीने नीट तेच केले, जे देवाला आवडले, देवाच्या दृष्टीने जे योग्य होते तेच हिजकिया राजाने केले। म्हणून परमेश्वर पित्याने 2 इतिहास 32 अध्याय 27-30 वचना हिजकिया राजाला संपन्न आणि समृद्ध बनवले। परमेश्वर पित्याने धन मान सर्व गोष्टीने संपन्न केले, त्याची कोठारे भांडागरे सर्व भरून गेली। परमेश्वर पित्याने भरपूर प्रमाणात हिजकिया राजाला आशीर्वादित केले आणि विपुल प्रमाणात त्याला धन दिले, कारण त्याने देवाच्या दृष्टीने नीट ते केल्यामुळे देवाने त्याला बरकत दिली, म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केले। जो मनुष्य देवाच्या दृष्टीने नीट करतो, देव त्याला सर्व आशीर्वाद देतो, देव त्याला अनुग्रह देतो, देव पिता त्याची बंधने तोडतो, जो देवाच्या दृष्टीने नीट ते करतो तेव्हा। वचन सांगते की 2 इतिहासमध्ये 2 इतिहास 14 अध्याय 2 वचना, आसा राजाने परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते केले, म्हणून परमेश्वर पित्याने कुशी लोकांवर त्याला विजय प्राप्त करून दिला। कुशी लोकांची मोठी सेना होती, तरी सुद्धा देवपित्याने आसा राजाला यहुदी लोकांना विजय प्राप्त करून दिला, का, कारण त्याने देवाच्या दृष्टीने नीट ते केले म्हणून। पुढे आसा राजाने 2 इतिहास 16 अध्याय परमेश्वराचे नियम मोडून माणसाची संगत पकडली आणि देवाच्या दृष्टीने नीट ते तो करू शकला नाही, म्हणून देवाने मात्र त्याचा नाश केला, म्हणजे त्याच्या पायाला रोग झाला, तो रोग वाढला आणि तो मरण पावला। जोपर्यंत तो देवाच्या दृष्टीने नीट करत होता तोपर्यंत देवाचा अनुग्रह
वर्षापर्यंत होता. कारगिरीच्या 36 वर्षात देवाचा साथ सोडून माणसाची संगत पकडली आणि मात्र त्याचा नाश झाला. 39व्या वर्षी त्याला व्याधी झाला. 41व्या वर्षी तो मरण पावला. 39व्या वर्षी रोग आणि 41व्या वर्षी तो मृत्यू पावला. म्हणजे देवाच्या दृष्टीने नीट करत होता, चांगलं चाललेलं, देवाच्या दृष्टीने नीट करायचं सोडून दिलं, आजारी पडला आणि मरण पावला. जो मनुष्य देवाच्या दृष्टीने नीट करतो त्याला देव अनुग्रह देतो, त्याला देव आशीर्वादित करतो. देव पिता त्याची उन्नती आणि त्याची प्रगती मात्र करतो. जो देवाच्या दृष्टीने योग्य ते करतो, बरे ते करतो, नीट ते करतो, त्याला परमेश्वर अनुग्रह देतो, त्याला प्रभू आशीर्वादाने भरतो. दावीद पहा, वचन काय सांगते पहा. वचन सांगते की दावीदाने देवाच्या दृष्टीने नीट ते केले. 2:28 दावीद परमेश्वराच्या दृष्टीने ठीक काय तेच तो करीत असे. देवाच्या दृष्टीने ठीक ते करीत असे. म्हणून 2 शमूएल 8:6-14 दावीद जिथे कुठे गेला तिथे दावीद यशस्वी झाला. दावीद जिथे कुठे गेला तिथे दावीद यशस्वी झाला. का? कारण दावीद देवाच्या दृष्टीने नीट ते करत असे. 1 राजे 11:38 वचना. या संदेशा यरोबामला जे राजा म्हणून निवडले ते यरोबामला काय म्हणतो की परमेश्वर पिता म्हणतो माझा सेवक दावीद माझ्या दृष्टीने नीट ते करत होता, तर तू पण तसं करशील तर मी तुला पण आशीर्वादित करीन. पुढे वचन सांगते की 1 राजे 14:8 आणि 1 राजे 15:5 परमेश्वर पिता म्हणतो की माझा सेवक दावीद माझ्या दृष्टीने योग्य तेच तू करीत असे. मला काय आवडत असे तेच तू दावीद करत असे. तर तू यहूदी घराण्यानो तुम्ही पण माझ्या दृष्टीने योग्य ते करण्याचा प्रयत्न करा. देवपिताने पुन्हा पुन्हा दावीदाचं उदाहरण दिलं, दावीदाचा परत उल्लेख केला आणि इतर राजांना समजवण्यासाठी सुद्धा परमेश्वराने दावीदाचं नाव वापरलं. कारण दावीद देवपिताच्या दृष्टीने नीट ते करत होता म्हणून. दावीद देवाला मनासारखा मिळाला होता म्हणून. आणि म्हणून देवपिताने दावीदाला आशीर्वादित केलं, त्याचं राज्य स्थापित केलं. देवपिताने दावीदाची ज्योती निरंतर आपल्या पुढे तेवत ठेवली, पेटवत ठेवली. विजू दिली नाही देवपिताने दावीदाला सर्व गोष्टीने आशीर्वादित केलं. तो जिथे कुठे जाईल तिथे तो यशस्वी होईल दावीद राजा. कारण तो देवाच्या दृष्टीने नीट ते करत होता म्हणून. आपण देवाच्या दृष्टीने जे नीट आहे ते करणार तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. 2:27 2 वचनात योथा देवाच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने मात्र केले. देवाच्या दृष्टीने जे ठीक होते, नीट होते ते योथामने केले. म्हणून 2:27 योथा परमेश्वराच्या आज्ञा स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला. देवाच्या दृष्टीने ठीक करायचा, आपली वर्तणूक त्याने चांगली ठेवली होती म्हणून योथाम समर्थ झाला, समर्थ बनला गेला, धनवान प्रसिद्ध बनला गेला. तो इतका आशीर्वाद प्रभूने योथामला दिला. योथामच्या बाबतीत जास्त गोष्टी लिहिलेल्या नाहीत, पण योथामने आपली वागणूक देवाला अनुसरून ठेवली, देवाच्या दृष्टीने ठीक तेच केलं म्हणून तो समर्थ राजा बनला गेला योथाम. पुढे वचन सांगते की मात्र 2:34 योशियाने परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं केलं. वचन सांगते 34:2 जे बरे तेच त्याने केले आणि तो उजवी डावीकडे वळाला नाही. योशिया राजाने पूर्ण देवाच्या दृष्टीने बरे ते केले, चांगले ते केले, उजवी डावीकडे सुद्धा वळाला नाही. म्हणून देवपिताने योशियाला आशीर्वादित केले. अल्पवयी असताना तो मात्र त्याला राजा बनवले जेव्हा तो 8 वर्षाचा होता. कारगिरीच्या 8व्या वर्षी म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी अर्थात अल्पवयी असताना तो परमेश्वराच्या भजनी लागला. बघा, वयाच्या 16व्या वर्षी तो देवपिताच्या भजनी लागला आणि योशिया इतका देवाच्या भजनी लागलेला होता की बायबल सांगते योशियासारखा राजा झाला नाही. साऱ्या मनाने, साऱ्या बलाने, बुद्धीने, शक्तीने तो देवाच्या भजनी लागलेला राजा होता. जास्तीत जास्त तो प्रार्थना करायचा, देवाचे नियम, आज्ञा, विधी पाळायचा.
योशाने लोकांमध्ये सुधारणा घडून आणली. मूर्तीस्तंभ किंवा मात्र ज्या मूर्ती होत्या, वाईट गोष्टी होत्या, मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या वेद्या होत्या, त्या सर्व त्यांनी फोडून टाकल्या. अगदी देवाचं मंदिरही शुद्ध केलं, दुरुस्त पण केलं. संपूर्ण यरूशलेम यहूदाच्या प्रांतात जिकडे जिकडे मात्र मूर्त्या होत्या त्या सर्व त्यांनी फोडून टाकल्या. योशियाने लोकांमध्ये सुधारणा घडून आणली. सर्व लोकांना त्यांनी परमेश्वर पित्याच्या मंदिरात जमा केलं. योशिया राजाने आबाल सर्वांना, लहान बालकापासून म्हातारापर्यंत सर्वांना त्यांनी परमेश्वरच्या मंदिरात जमा केलं. योशिया राजाने लोकांमध्ये पुष्कळ त्यांनी सुधारणा घडून आणल्या. कारण देवाच्या दृष्टीने जे ठीक तेच तो योशिया राजा करायचा. परमेश्वरचा क्रोध मनसे राजा आणि आमोन याच्या वेळी भडकलेला होता आणि हा ग्रंथपट योशिया राजा परमेश्वरचे मंदिर दुरुस्त करीत असताना हा सापडला होता. हा ग्रंथ ज्या शासनास्पटनीस त्याने जेव्हा योशियाकडे आणला आणि योशिया पुढे जेव्हा तो वाचण्यात आला तेव्हा संपूर्ण यरूशलेमेचा नाश होणार अशा गोष्टी लिहिल्या होत्या. मनसे राजाच्या पापामुळे आणि आमोनच्या पापामुळे. आमोन योशियाचा बाप होता आणि मनसे योशियाचा आजोबा होता. पण त्यांच्या बापाच्या आणि आजोबाच्या पापामुळे संपूर्ण यरूशलेम धुलीसणार होतं. परंतु योशिया राजाने रडून प्रार्थना केली. तेव्हा देवपित्याने योशियाची प्रार्थना ऐकली आणि म्हटलं, योशिया जिवंत असेपर्यंत हे मी अरिष्ट आणणार नाही. या संकटाला मी मागे ढकलतो. तर योशिया माझ्या पुढे दीन झाला, नम्र झाला, तर रडला. त्याने माझ्याकडे प्रार्थना केली म्हणून मी त्याची विनवणी ऐकलेली आहे. योशिया राजाच्या काळात देवाने कोणतेच संकट आणलेली, कारण तू देवाच्या दृष्टीने जे ठीक जे नीट तेच तो करत असे म्हणून. आणि पूर्ण देवाला अनुसरून योशिया राजा चालला. योशिया राजा मरण पावल्यानंतर मात्र त्याच्यासाठी विलापगीत रचण्यात आलं. हे विलापगीत एखाद्या साधारण माणसाने रचलं नाही, तर इर्मिया संदेष्टा जो एक मोठा संदेष्ट होता, जो एक खास संदेष्ट होता, त्या संदेष्टाने योशिया राजासाठी गीत रचलं, विलापगीत. आणि हे विलापगीत सतत मात्र इस्रायलच्या कुमारीने गावं म्हणून त्याने नियम सुद्धा लावून दिला. असा राजा बनला गेला योशिया राजा, कारण त्याने देवाच्या दृष्टीने ठीक, योग्य आणि बरोबर तेच त्याने केलं म्हणून. हालेलुया. म्हणून देवपित्याने त्याला आशीर्वादित केले. जो देवाच्या दृष्टीने नीट करतो, ठीक करतो, त्याला देव आशीर्वादित करतो. 2 इतिहासमध्ये 20 अध्यायामध्ये योशपाट राजा, देवपित्याने या योशपाट राजाला आशीर्वादित केले. तर 31 ते 32 वचनात 2 इतिहास 20 ते 31 ते 32. कारण योशपाट राजा परमेश्वरच्या दृष्टीने जे बरे ते तो करत असे. आणि 2 इतिहास 17 अध्याय परमेश्वरच्या मार्गाने चालण्यासाठी, 17 अध्याय 4 ते 6 परमेश्वरच्या मार्गाने चालण्यासाठी योशपाट राजाच्या मनात उल्हास वाटे. म्हणून देवपित्याने योशपाट राजाला धन आणि मान याच्यानेही संपन्न केले. 2 इतिहास 18 अध्याय पहिल्या वचनात सांगते, धन आणि मान याच्याने योशपाट राजा संपन्न झाला, समृद्ध. देवाच्या दृष्टीने बरे, योग्य तेच योशपाट राजाने केले. खरोखर आपल्या मृत्यूपर्यंत देवाच्या दृष्टीने योग्य तेच तो योशपाट राजा करत राहिला. म्हणून देवपित्याने त्याला धन आणि मान सन्मान पण दिला. यहुदी लोकांनी आणि अरबी लोकांनी, फलिस्ती लोकांनी मात्र योशपाट राजाला भेटी आणत योशपाट राजाला. योशपाट राजाने ठिकठिकाणी ठाणी बसवली. प्रभूने त्याला विपुल प्रमाणात सामग्री दिली, आशीर्वादित केलं. धन, मान सर्व काही प्रभूने त्याला दिलं योशपाट राजाला. आणि मात्र मौनातले लोक ज्या यहुदी लोकांना चढाई करून आले तेव्हाही देवपित्याने योशपाट राजाला विजय देऊन भरपूर मोठी लूट सुद्धा त्याला दिली. कारण तो देवाच्या दृष्टीने योग्य करत होता, म्हणून देवपित्याने त्याला संपन्न आणि समृद्ध बनवलं. म्हणजे धन संपत्ती पण आणि मान सन्मान पण त्याला दिला. जे देवाच्या दृष्टीने योग्य करतात देव त्यांना आशीर्वादित करतो, देव त्यांना पुढे नेतो, देव त्यांना संपन्न आणि समृद्ध बनवतो. आपण प्रभूच्या दृष्टीने योग्य ते करणार, नीट ते करणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रहाने भरणार, त्याच्या सामर्थ्याने प्रभू आपल्याला भरणार. म्हणून देवाच्या दृष्टीने जे नीट आहे ते आपल्याला करायचंय, जे योग्य आहे ते आपल्याला करायचंय. आणि जे योग्य आहे ते करणार तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर आपल्याला त्याच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने भरणार. बायबलमध्ये काही अशी लोक आहेत ज्याने सुरुवातीला तर देवाच्या दृष्टीने नीट तर केलं पण शेवटपर्यंत करू शकले नाही, म्हणून त्यांचा नाश झाला. वचन संहिता 2 राजे 12 अध्याय 2 योआश किंवा योहाश
मात्र जोपर्यंत यहोयादा याजक त्याला सल्ला मसलत देत होता तोपर्यंत योआश देवाच्या दृष्टीने नीट ते करत होता. यहोयादा याजक मरण पावल्यानंतर योआश बिघडला गेला आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करू लागला. म्हणून देवाने त्याला शत्रूच्या हाती दिले. शत्रूने त्याला मोठमोठ्या जखमाने घायल केले आणि मग तो त्याला घरी आणले. त्याच्याच लोकांनी त्याच्याशी पितुरी केली आणि त्याला मारून टाकले त्याच्या पणगावर, त्याच्या खाटेवरच. अशा प्रकारे मात्र योआशचा नाश झाला. सुरुवातीला देवाच्या दृष्टीने नीट केला, नंतर बिघडला, देवाच्या दृष्टीने वाईट करू लागला, म्हणून त्याचा नाश झाला. 2 राजे 14-3 अमस्याने परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं ते केलं, परंतु 2 राजे 14-3 पण 2 इतिहास 25-2 ते खऱ्या मनाने केलं नाही. अमस्या राजाने देवाच्या दृष्टीने जे ठीक ते केलं, पण 2 इतिहास 25-2 खऱ्या मनाने केलं नाही, खऱ्या मनाने करू शकला नाही. अधमावर विजय मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये गर्व आला, अहंकार, उन्मत्त झालं त्याचं हृदय आणि म्हणून मात्र त्याचा अमस्य राजाचा नाश झाला. त्याच्या विरुद्धही मात्र पितुरी करण्यात आली आणि त्यालाही मारून टाकण्यात आलं आणि अशा प्रकारे त्याचाही नाश झाला, अमस्य राजाचा सुद्धा. देवाच्या दृष्टीने सुरुवातीला नीट केलं पण खऱ्या मनाने नाही, म्हणजे वाईट करत होता म्हणून नाश झाला. पुढे 2 वचनसंधी 2 इथे 26 उजियाने देवाच्या दृष्टीने ठीक नीट बरेच केले, पण जेव्हा तो महासामर्थ्यवान झाला, 2 इतिहास 26-15-16 जेव्हा तो महासामर्थ्यवान, संपन्न, समृद्ध, धनवान झाला तेव्हा तो बिघडला. त्याचं हृदय उन्मत्त झालं. तो देवाच्या लोकांवर पण रागावला. त्याला दुपाटल्या हातात गेले आणि देवाच्या याचना रागावला तो आणि गर्विष्ठ बनला. इतक्यात ताबडतोब त्याच्या कपालावर पोट फुटले. त्याला बाहेर काढण्यात आलं आणि आमराम तो वेगळ्या घरात राहू लागला. मरेपर्यंत वेगळ्या घरात राहिला. देवाच्या मंदिरात पण जाऊ शकले नाही आणि राजवाडा पण सांभाळू शकला नाही, राज्य पण करू शकला नाही. देवाच्या दृष्टीने अगोदर नीट केलं. देवाने त्याला सामर्थ्यवान बनवलं, धनवान बनवलं, श्रीमंत बनवलं, समृद्ध बनवलं. उजिया राजाच्या काळात एवढी प्रगती झाली होती की त्याने यंत्र पण बनवली. उजिया राजाच्या वेळी यंत्र बनवलेली होती. अशी यंत्र धोंडे फेकणारे, दगड फेकणारे किंवा काही काम, जसं की आता आपल्याकडे जेसीबी सारखे, बुलडोझर जेसीबी सारखे किंवा काही कशी यंत्रे ज्या यंत्राने आपण इकडूनचं सामान तिकडे नेऊ शकतो किंवा जसं की दगड फेकू शकतो किंवा डोंगर फोडू शकतो, मोठमोठी दगड फोडू शकतो किंवा बिल्डिंग आपण फोडू शकतो, घरे फोडू शकतो, अशी यंत्रे. अशा यंत्रासारखी यंत्र सुद्धा उजिया राजाने त्यावेळी बनवली. उजिया राजाच्या काळात अशी यंत्र बनवली जी आता 20व्या शतकामध्ये आपल्याकडे आहे. ती त्याने त्यावेळी बनवली होती या उजिया राजाने. एवढा तो इतका तो समर्थ राजा बनला गेला होता आणि इतकं धनवान की त्याने जंगल सोडलं नाही. जमीन, जागा, जंगल, जे काय आहे त्या सर्व ठिकाणी त्यांनी उद्योगधंदे केले. सर्व ठिकाणी त्यांनी व्यवसाय चालू केला. शेती करायचा त्याला शौक होता. अगदी जंगलामध्ये सुद्धा जंगल सोडलं नाही, डोंगर सोडले नाही त्याने. सर्व ठिकाणी त्याने आपले व्यवसाय सुरू केले होते. या उजिया राजाने एवढा समर्थ राजा झाला होता, इतका धनवान, इतका महासामर्थ्यवान राजा बनला होता उजिया राजा. कारण का देवाच्या दृष्टीने नीट करत होता म्हणून देवाने इतकं समर्थ बनवलं होतं. जंगलापासून शेतीवाडीपासून सर्वांपासून तो कामधंदा आणि उद्योग करत होता. त्याला शेतीचा फार शौक होता. परंतु जेव्हा तो सामर्थ्यवान झाला तेव्हा तो बिघडला आणि जेव्हा तो बिघडला तेव्हा त्याच्या अंगावर पोट फुटले आणि तो कोडी बनला गेला. मरेपर्यंत तो कोडी झाला, ना बरा झाला ना राज्य सांभाळू शकला. कोडी असून कोडीपणातच मरण पावला. कारण का बिघडला म्हणून, गर्वाला, म्हणजे देवाच्या दृष्टीने नीट ते करण्याचं सोडून दिलं म्हणून. सुरुवातीला नीट केलं आणि मग वाईट केलं. माणसाच्या जीवनात अनेक वेळी असंच होते. अनेक लोक प्रभूकडे येतात आणि मग देवाचे नियम पाळतात, देव त्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो, त्यांचं सर्व इच्छा पूर्ण करतो देव. कुटुंब वाचवतं, घरदार सर्व काही होते आणि मग हलूच पावलं देवापासून बाहेर काढतात. सर्व मिळालं, मग आता मला देवाची काय गरज, आता मला प्रार्थनेची काय गरज, मला सर्व मिळालेलं आहे आणि मग प्रभू वाचून बाजूला होतं. मग नंतर काय होईल त्यांचं? बायबलमध्ये एवढे राजे, एवढे लोक देवाच्या दृष्टीने चांगलं करत होते, चांगलं झालं मग वाईट करून देवाला त्यांना सोडलं नाही, तर मग आता लोकांना देव काय कसं सोडणार विचार सोडू शकत नाही. देवाच्या दृष्टीने वाईट करायला आले तर देव सोडणार नाही. मग संकट येणार, समस्येना, निराशेना देवाच्या हातून मात्र सुटणार नाही. हालेलुया. म्हणून बायबल सांगते देवाच्या दृष्टीने करायला लागल्यात ना
शेवटपर्यंत करत राहा, मरेपर्यंत, मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत नीटच करत राहा, तरच आपल्याला अनुग्रह मिळेल, तरच आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार. पूजा बिघडला गेला, अमस्य राजा बिघडला गेला, तसेच मात्र योआश हा मात्र बिघडला गेला आणि वाईट ते करू लागले आणि त्यामुळे त्यांचा नाश झाला. त्यामुळे त्याने आपलं जीवन संकटात पडलं, त्यामुळे मात्र ते नष्ट झाले. एवढंच नाही, उत्पत्ती 38:7 यहूदाचा मुलगा यहूदाच्या मुलाने, यहूदाचे जे 2 मुलगे होते, त्याने देवाच्या दृष्टीने वाईट ते केलं. मोठ्या मुलाने देवाच्या दृष्टीने वाईट ते करत असेल, म्हणजे वचन काय सांगते पहा, परमेश्वराच्या दृष्टीने तो दुष्ट होता. यहूदाचा मुलगा, याकोबाचा मुलगा यहूदा, या यहूदाचा मुलगा देवाच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणजे तो वाईट ते करत होता, चुकीचं करत होता, म्हणून देवाने त्याला मारून टाकले. परमेश्वर त्याला मारून टाकले कारण परमेश्वराच्या दृष्टीने तो दुष्ट होता, म्हणजे वाईट करत असणार, म्हणूनच तो दुष्ट होता आणि देवाने त्याला मारले. 1 शमूएल मध्ये 2:12-17 हप्पनी आणि फिनास, एलीचे 2 मुलगे हप्पनी आणि फिनास, ही दोघी सुद्धा देवाच्या दृष्टीने वाईट ते करत होते, अगदी चुकीचं वागत होते, चुकीचं जीवन जगत होते, अहंकारी गर्विष्ठ होते, जे देवाला आवडत नाही, पटत नाही, अशा गोष्टी ते दोघं करत होते. म्हणून 1 शमूएल 4:11 हप्पनी आणि फिनास या दोघांही मात्र मरण पावले. त्या दोघांचंही नाव त्याला देवाने अगोदर सांगून ठेवलं होतं, 1 शमूएल 3 एलीची मुलगी मरण पावतील, मी त्याला मारून टाकेन. आणि देवाने खरोखर त्या दोघांनाही मारून टाकले, कारण ते देवाच्या दृष्टीने दुष्ट होते, वाईट ते करत होते, म्हणून देवाने त्या दोघांना पण मारून टाकले. शास्त्री 3 मध्ये देवाचा क्रोध इस्रायल लोकांवर का भडकला, कारण ते देवाच्या दृष्टीने वाईट ते करत होते. त्यांना सुधारवण्यासाठी देवाने अनेक शास्त्री उभे केले, परंतु इस्रायल लोक देवाचं सुद्धा नाही आणि शास्त्रीचं सुद्धा ऐकायला तयार नव्हते. उलट ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करत होते, म्हणून परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूच्या हवाले केलं आणि मग त्यांचे शत्रू इस्रायल लोकांचा छळ करू लागले आणि त्यांना त्रास देऊ लागले. देवाच्या दृष्टीने वाईट करत होते, म्हणून देव पित्याने त्यांना शत्रूच्या हाती दिलं आणि शत्रू त्यांचा नाश करू लागले. आपण देवाच्या दृष्टीने वाईट ते करणार तर आपल्याला संकटे कोसळणार. आपलं अगोदर चांगलं चाललं होतं, देवामध्ये होते, प्रार्थनेत होते, विश्वास स्थिर होते, सर्व व्यवस्थित होतं, पण देवापासून बाजूला होणार, देवाची दृष्टी वाईट करायला लागला तर जेवढं देवाने दिली ना, हळूहळू सर्व देव काढून घेणार, मग सर्व हातातून निघून जाणार, हाती काही राहणार नाही. देवाच्या दृष्टीने वाईट केला तर हाती काहीच राहणार नाही, आपल्या सर्व जेवढं देवाने दिली ना, सर्व हळूहळू देव काढून घे. म्हणून परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक, जे नीट, जे योग्य, जे बरे, तेच आपल्याला करायचे. नीतिसूत्र या पुस्तकामध्ये 4:25-27 वचना, तुझे डोळे नीट पाव, तुझ्या पायात सरळ पाव, तू सरळ चाल, उजवी डावीकडे वळू नको. याचा अर्थ काय, तर प्रभू शिकवतो की तुझं जीवन नीट असावं, देवाच्या दृष्टीने जे नीट तेच तू करत राहा, उजवी डावीकडे, भलतीकडे, पापाकडे, मोहाकडे, वाईटाकडे तू वळू नकोस. तुझं जीवन, तुझा मार्ग, सर्व गोष्टी नीट असाव्या, तुझ्या सर्व गोष्टी नीट असाव्या. नीतिसूत्र पुस्तकात 5:21, मनुष्याचे सर्व मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत, त्याच्या वाटा परमेश्वर नीट करीतो. आपले सर्व मार्ग देवाच्या दृष्टीसमोर आहेत आणि आपल्या वाटा, आपले मार्ग परमेश्वर नीट करणार. पण कसं, जेव्हा आपण देवाच्या दृष्टीने नीट वागणार तेव्हा आपले सर्व मार्ग सुद्धा नीट बनले जाणार, आपल्या सर्व वाटा सुद्धा नीट बनल्या जाणार, जेव्हा आपण देवाच्या दृष्टीने जे नीट, जे योग्य ते करणार. अनुवाद 24 अध्यायामध्ये 10-13 वचनापर्यंत बायबल सांगते की एखाद्या माणसाने तुझ्याकडून काही कर्ज घेतलं असेल आणि आपल्या कर्जासाठी तारण दाखल म्हणून तुझ्याकडे काही वस्तू ठेवली असेल, आपलं पांघरूण, ती कोणती वस्तू, आणि त्याच्यात तू आता कर्ज फेडू शकत नाही आणि ती तेवढीच वस्तू होती की ज्याने ती तुझ्याकडे ठेवलेली आहे, तर ती वस्तू त्याला तो मागायला आला तर ती वस्तू त्याला परत कर. कदाचित ती त्याच्याकडे तेवढीच असणार, ती त्याला परत कर, जे त्याने तारण दाखल तुझ्याकडे ठेवली असणार, ती त्याची वस्तू त्याला परत कर. कदाचित ती पांघरून असेल, तू झोपेल ते पांघरून घेऊन ती वस्तू तो आपल्याकडे ठेवेल आणि त्याद्वारे तू तुझं चांगलं चित्तेल, तुला तो आशीर्वाद देईल,
तुला आशीर्वाद दिल्यामुळे परमेश्वराच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्व ठरेल. बघा वचन काय सांगते, एखाद्या व्यक्तीने तुझ्याकडे कर्ज मागितले, कर्जासाठी तुझ्याकडे काही वस्तू ठेवले, ती त्याच्याकडे तेवढीच होती आणि तू जर त्या वस्तू त्याला परत दिली तर तू तुझं चांगलं योजेल, चांगलं चिंतेल आणि एवढंच नाही, देवाच्या दृष्टीने तुझे नीतिमत्व ठरेल. म्हणजे देव पाहिजे त्या व्यक्तीने चांगलं कृत्य केले, कर्ज दिलं आणि जी तारण दाखल वस्तू ठेवली होती ती पण त्याला परत केली. आणि देव जेव्हा चांगलं कृत्य आपलं पाहिजे त्या बायबल सांगते देवाच्या दृष्टीने चांगलं कृत्य आपलं नीतिमत्व ठरेल. धार्मिकता ठरली जाणार, आपल्या जमेत धार्मिकता जोडण्यात येईल. जेव्हा आपण चांगलं करते, देवाच्या दृष्टीने काय योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न करा. आपण माणसाला खुश करायला जातो पण देवाला आपण संतुष्ट करत नाही. जे देवाच्या दृष्टीने योग्य आहे तीच करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रेषित 4:19 पेत्राने प्रेषित आणि शिष्याने काय उत्तर दिलं, या यहुदी लोकांना, या शास्त्री फरीसी मुख्य याजक अनेक लोक तिकडे जमले होते. देवाच्या दृष्टीने काय योग्य काय अयोग्य हे तुम्हीच ठरवा. कारण या प्रेषितांना कळालं होतं देवाच्या दृष्टीने काय योग्य आहे. प्रभूची सेवा करणं, प्रभूला आपला प्रभू स्वीकारणं, प्रभूच्या मार्गावर चालणं. पण यहुदी लोक, शास्त्री लोक, फरीसी लोक, मुख्य याजक, वडील लोक हे मानायला तयार नाहीत, वादविवाद करत होते. म्हणून पेत्राने प्रेषितांना उत्तर दिलं, तुमचं तुम्हीच ठरवा काय योग्य काय अयोग्य. आम्हाला समजलं ना, ठीक, आम्ही त्या मार्गावर चालणार, तुमचं तुम्ही काय करायचं तुमचा प्रश्न. आम्हाला जे कळालेलं आहे त्या प्रकारे आम्ही देवाच्या मार्गात चालणार, तुम्हाला काय ठरवायचं तो तुमचा प्रश्न. आता आपल्याला जर कळालेलं आहे काय योग्य आहे तर आपण ते योग्य पकडलं पाहिजे, परमेश्वराच्या मार्गावर चालले पाहिजे. देवाच्या दृष्टीने योग्य नीट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू त्याच्या अनुग्रहाने आणि प्रभू त्याच्या सामर्थ्याने भरणार. 1 राजा 11:30-33 वचना परमेश्वर पिताने अय्या संदेशाच्या द्वारे यरोबाम राजाला म्हटलं की यहुदी लोक माझ्या दृष्टीने जे वाईट ते करू लागलेले आहेत, ते मूर्तीपूजा करू लागलेले आहेत. म्हणूनच मी दावीद घराण्यातून राज्य काढून 10 वंशाचं राज्य मी तुला देते, तर तू माझ्या दृष्टीने योग्य ते कर. बघा, दावीदाचा मुलगा शलोमोन म्हातारपणात बिघडला आणि रहाबाम तर पूर्ण बिघडला. म्हणून देवाने रहाबामच्या खाली 10 वंश त्याच्याकडून काढून घेतले आणि यरोबामला दिले. का 10 वंश काढून घेतले? कारण रहाबाम देवाच्या दृष्टीने नीट ते करत होता. यहुदी लोक देवाच्या दृष्टीने नीट ते करत होते, म्हणून देवाने 10 वंशाचं राज्य त्याच्या हातून काढून घेतलं आणि ते यरोबामला दिलं. पण यरोबामने सुद्धा देवाच्या दृष्टीने नीट ते केलं नाही, म्हणून यरोबामचा पण नाश झाला. यरोबाम राजाचा सुद्धा नाश झाला कारण त्याने पण देवाच्या दृष्टीने नीट ते केलं नाही. म्हणून आपण देवाच्या दृष्टीने नीट ते करणार नाही तर देवाने जेवढं दिलेलं आहे देव सर्व काढून देईल. मग आपल्याकडे काहीच राहणार नाही. देव का आपल्याला देतो, का अनुग्रह देतो, का आशीर्वाद देतो, का संपन्न आणि समृद्ध बनवतो, का तो आपल्या इच्छा पूर्ण करतो, कारण आपण त्याच्या दृष्टीने नीट करतो. म्हणून म्हणजे देवाच्या दृष्टीने नीट करणाऱ्या लोकांना देव आशीर्वादित करणार, संपन्न समृद्ध बनवणार, अनुग्रह आशीर्वाद देणार, सुख संपन्न देणार आणि मात्र त्याचं जीवन आनंदी आनंद बनवणार. परंतु जर त्याने नीट करण्याचं सोडून दिलं तर देवाने जेवढं दिले देव तेवढं सर्व परत देईल. मग हातात काहीच राहणार नाही, सर्व गमावून बसणार. म्हणून देवाच्या दृष्टीने जे नीट आहे, योग्य आहे, ठीक आहे, बरे आहे तेच करण्याचा प्रयत्न करा. देवाला काय आवडते ते करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला नव्हे, इतरांना नव्हे, देवाला काय आवडते ते करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, प्रभू आपली उन्नती करेल. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.